हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? तर सर्वांना सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ. तर ही माझी आजी आहे. माझी आजी आज आली आहे माझ्याकडे. तर सहजच आली होती मला भेटण्यासाठी. भरपूर दिवस झाले माझी आजी माझ्या घरी आलेली. तर माझी बहीण साक्षीचं केळवण होतं त्यावेळेस आली होती. तर कशी बघते आजी व्हिडिओ पण. तर आजीला असं घरात बसण्यापेक्षा बाहेर बसायला खूप आवडतं आणि असं वातावरण वगैरे पण खूप छान झालं. असं धुकं पडल्यासारखं झालं आहे. 5 वाजलेत पण असं एकदम असं वेगळंच वातावरण झालं आहे आमचं. तर बघा कशी बसली आमची आजी मस्त खुर्चीवर. तर आमची गौरी आली आता शाळेमधून. तर बघू शकता तुम्ही कसं वातावरण झालंय आपल्या इकडे. रुसून बसला का तू? का बरं? गोलू, ए गोलू, गोलू बघ ना कसा रोसलाय. बाहेर होते मी त्याला काढायला नव्हते म्हणून रुसले. मनानेच आले खाली. ए रुसूबाई हसलीवर का? आता हसलीवर का? आला 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 आला. तर रुसूबाई माझी रुसून बसली आहे. तर तो झोळी झोपलेला होता, त्याला बाहेर काढायला मी नव्हती, मी बाहेर होते म्हणून रुसून बसलाय तो. बघा कसा रुसून बसलाय, बघत पण नाहीये माझ्याकडे. तर आजीने आमच्या मस्त खाऊ आणलाय मला. रसगुल्ला आणि गुलाबजाम माझं फेवरेट आहे बरं का. खूप आवडतं मला गुलाबजाम. माझी आजी घेऊन आली माझ्यासाठी. आजीचं खूप प्रेम असतं नातवंडांवर. तर गोलूचे पप्पा आले आणि आता गोलूला घेऊन गेलेत केस कापण्यासाठी. त्याचं पण टक्कल करायचं आहे आता. तर तो गेला टक्कल करायला आणि पिऊ आली आहे शाळेतनं. तर मी जाते तिला आणायला आता. बॅगचं वगैरे खूप ओझं होतं ना तिला. तर चला, तिला घेऊन आली. तिची विचारपूस चालू होती, आई आली आहे का आपल्या घरी, सांग ना का आली, असं विचारत बघा. तर आजीला वगैरे भेटली आणि आता आजी निघाली आहे घरी. तर आजी जवळच आहे त्याच्यामुळे आजी 5 मिनटात पोहोचेल घरी. तर आजी गेलं, मला स्वयंपाक पण बनवायचा आहे. तर माझा भाऊ ओम आलाय तिला न्यायला. तर गेली माझी आजी आता. तर आजी वगैरे गेली आणि आता मी लागले स्वयंपाकाच्या तयारीला. आता बनवायचं आहे चिकन आपल्याला. तर काळ्या मसाल्यासाठी मी मसाला काढून घेतला आणि हे बिर्याणीसाठी मी मॅरिनेट केलं आहे. तर चिकन घेतलं आहे, त्याच्यामध्ये दही, लिंबू, बिर्याणी मसाला, काळा मसाला, आपलं लाल तिखट, हळद, मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि थोडंसं लिंबू पण पिळायचं आहे. तर मॅरिनेट करायला ठेवलं आणि इकडे मी आपलं भाजी करण्यासाठी थोडंसं पिवळं पण करायला ठेवलं आहे. कांदा वगैरे कट केला आणि आता धना पावडर टाकली त्याच्यामध्ये, थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि छान परतून घ्यायचं. आणि त्यानंतर आपलं चिकन टाकायचं त्याच्यामध्ये. तर छान 3 शिट्ट्या घेऊन मस्तपैकी मऊ शिजवून घ्यायचं चिकन. तर आता एकीकडे मी बिर्याणीसाठी तांदूळ पण भिजवून घेतले आहेत. तर एक अर्धा तास पाण्यामध्ये तांदूळ स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचे. तोपर्यंत इकडे मी वाटून घेते. तर कांदा, खोबरं, मिरची वगैरे वाटून घेतले. तर छान मस्त बारीक असं मऊसूद वाटून घ्यायचं आहे. तर थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा वाटून घेते. थोडं जाडसर राहिलं आहे, थोडंसं हलवून घ्यायचं आणि वाटून घ्यायचं छानपैकी. तर चिकन मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं मॅरिनेट करायला. तर ते फ्रीजमध्ये ठेवलं का छान आणि पटकन मॅरिनेट होतं. तर काढून घेतलं. आता आपण ते बिर्याणीसाठी शिजवून घेऊया त्याला. तर 2 कांदे, 1 टोमॅटो कट करून घेतलं आहे मी, कोथिंबीर. तर कांदा, टोमॅटो आणि खडे मसाले टाकून फ्राय करून घ्यायचे. थोडंसं तेल आणि तूप टाकायचं. तूप टाकलं का आपली बिर्याणी अशी मोकळी होते. थोडंसं तूप गरम झालं का त्याच्यामध्ये कांदा टाकायचा, त्यानंतर खडे मसाले घालायचे आणि थोडंसं फ्राय झालं का टोमॅटो टाकायचे. थोडंसं सॉफ्ट होऊसर टोमॅटो परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपण मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं अंगापुरतंच पाणी टाकायचं बरं का त्याच्यामध्ये. जास्त पाणी टाकलं का आपली बिर्याणीला जास्त चव नाही राहत. थोडंसंच पाणी घालायचं त्याच्यामध्ये. तर
तर छान आपलं टोमॅटो वगैरे सॉफ्ट झाला आहे. आता आपण त्याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया. तर एकीकडे मी तांदूळ शिजायला ठेवले, त्याच्यामध्ये 2 तमालपत्र, आपले थोडेसे खडे मसाले, मीठ, थोडंसं तेल टाकून मीठ थोडंसं जास्त टाकायचं. काय होतं, कारण आपण पाणी ते ओतून देतो ना, मग खारापणा सगळा निघून जातो, त्याच्यामुळे मीठ थोडंसं जास्त टाकायचं. आणि तांदूळ 50% शिजून घ्यायचे, 50 ते 60%. आणि शिजून घेतल्यानंतर एका चाळणीमध्ये पाणी काढून घ्यायचं. आणि ते पाणी काढून घेतल्यानंतर तांदूळ असे छान मोकळे थोडेसे थंड व्हायला ठेवायचे. टाकण्या अगोदर झाकण ठेवून थोडंसं तेल सुटायला ठेवलं होतं. तर एकीकडे आपलं हे मिठाचा रस्सा पण तयार झाला आहे आपला. तर आपण आता भाजीला फोडणी देऊन घेऊया अगोदर. जास्त रस्सा नाही करायचा, आपलं थोडंसं लपतपीत करायचं आहे, कारण आपण नान बरोबर खाणार आहोत ना. तर तेल गरम करायला ठेवलं आणि आपले घरचे मसाले, थोडा गोडा मसाला, काळं तिखट, लाल मिरची पावडर, धना पावडर, हळद घालून थोडंसं परतून घ्यायचं ते. आणि त्यामध्ये मग आपण वाटलेला काळा मसाला घालायचा. छान परतून घ्यायचं बरं का काळा मसाला पण. थोडं तेल सुटेपर्यंत भाजलं का मग आपल्या भाजीला टेस्ट पण खूप छान येते. तर कोथिंबीर टाकून घेतली आणि थोडंसंच मीठ टाकायचं, कारण आपण शिजायला टाकलेलं असतं ना मीठ. तर थोडंसं मीठ टाकायचं आणि छान हलवून घ्यायचं आणि भाजीला उकळ येऊन द्यायची. तर आपले तांदूळ वगैरे शिजवून घेतलेत आणि मी पाणी काढून घेते आता त्याच्यामधलं. आणि आता बिर्याणी पण लावून घेऊया. तर सावकाश काढायचं बरं का, कारण काय होतं ते पाणी उडतं बरं का अंगावर. तसं झालं, मला चटका बसला. तर सावकाश काळजीपूर्वक काम करायचं. तर इथे आपलं शिजून झालं आहे बिर्याणीचं पण. तर आपण आता दम लावून घेऊया. तर एका पातेल्यामध्ये खाली थोडंसं तेल टाकून घेतलं मी. आणि अगोदर थोडासा भाताचं लेअरिंग करायचा आणि त्यानंतर चिकन त्याच्यावर टाकायचं. असे 2च लेअर लावणार आहे बरं का, कारण जास्त नाही करायची, आपल्याला अर्धाच किलोची बिर्याणी करायची आहे. त्याच्यामुळे थोडा तांदूळ खाली, मध्ये लेअर चिकन आणि त्याच्यावर पुन्हा एकदा तांदूळ टाकायचे. आणि थोडीशी कोथिंबीर, कारण कांदा नाही घालत मी बरं का, मला अजिबात तळलेला कांदा आवडत नाही, त्याच्यामुळे मी काय घालणार नाही. तुम्हाला आवडत असेल तुम्ही टाकू शकता. तर आता बिर्याणी लावली आहे मी दमला. इकडे आपली भाजी पण रेडी आहे. तर आता आपण नान बनवून घेऊया. तर बघूया पीठ छान भिजलं आहे की नाही. तर झाकून ठेवलं होतं बरं का मी पीठ, थोडासा तेलाचा हात लावून पिठाला हे केलं, कारण ते खूप चिकट होतं. तर पीठ आपलं खूप छान भिजलेलं आहे. आता आपण त्याचे नान बनवून घेऊया. अगोदर गोळे वगैरे करून घेतले आणि ते पण झाकून ठेवले बरं का. काय होतं, लगेच असे त्याच्यावर पापुडे तयार होतात आणि आपल्या नानला ते हे होतं. तर असे नान लाटून घेतले, त्याच्यावर कलोंजी आणि कोथिंबीर टाकली. तर मीच विसरले अगोदरच कोथिंबीर टाकायला पाहिजे होती बरं का, नंतर चिकटत नाही बरं का ताईंनो. तर तुम्ही अगोदरच टाकून घ्या, गोळा छोटा असतो त्यावेळेसच. आणि नानला एका हातावर घ्यायचं आणि खालून थोडा पाण्याचा हात लावायचा, तरच तो नान आपला पलटी केल्यावर पडत नाही बरं का. तर असं खालून थोडासा भाजून घ्यायचा बरं का. त्याला असे थोडे बबल यायला लागले का मग तो पॅन असा उलटा करायचा आणि गॅसवर भाजून घ्यायचा. तर बघा अशा प्रकारे भाजून घ्यायचा नान आपला. तर छान चौकडून भाजून घ्यायचा. खूप छान टेस्टी होतो आपला नान, एकदम हॉटेलसारखा होतो बरं का. तर बघा कसा फुगला आहे आपला नान मस्तपैकी छान, आणि टेस्टला पण खूप छान झाला होता बरं का. तर दुसरा लाटून घेतला मी पटपट. तर बघा दुसरा एकदम व्यवस्थित हे केलं आहे मी. तर बघा दुसरा पण नान आपला किती छान झाला आहे, एकदम व्यवस्थित असा
मऊ असं लुसलुशीत एकदम मस्त मऊ मऊ झाला आहे आपला नान. तर चला मी पुढचे नान पटपट करून घेते. आता मुलांना पण भूक लागली आणि हे पण येतील आता, आम्हाला पण जेवण करायचं आहे. तर चला मी पटपट बनवून घेते पुढचे नान. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा बरं का घरी. खूप छान हॉटेलसारखं घरच्या घरी जेवण एकदम हेल्दी आपल्याला घरीच बनवता येतं बरं का. तर चला बनवून घेऊया आपण पटपट. तर आपले नान वगैरे बनवून झाले आणि इथे बिर्याणी पण रेडी आहे आपली. एकदम छान अशी मोकळी बिर्याणी झाली आहे बरं का. ते कॅमेऱ्यावर थोड्याशा वाफांमुळे हे होते, ब्लर होते बरं का, एवढं क्लिअर दिसत नाही आहे, पण खूप छान मोकळी बिर्याणी झाली होती बघ. तर तुम्ही बघू शकता. तर इथे मी पूर्ण ताट असं रेडी करून घेतलं आहे छान. भाजी, रोटा, कांदा, लिंबू आणि बिर्याणी. तर या जेवायला. तर आता मी जेवण वगैरे करून घेतो. तर चला. तर सगळे कामं आवरले, आता झोपायची तयारी चालू आहे. म्हटलं झोपायच्या अगोदर थोडंसं स्किन केअर करायचं. तर मी रोज संध्याकाळी झोपताना चेहरा वगैरे वॉश करते आणि थोडंसं मॉइश्चरायझर लावायचं. आणि कसं थंडीचे दिवस आहेत ना, त्याच्यामुळे चेहरा कसं मॉइश्चरायझिंग असं थोडंसं मॉइश्चरायझर लावलं की कसं आपला चेहरा एकदम सकाळी पण फ्रेश राहतो आणि उलट पण नाही बरं का चेहरा. तर थोडंसं मॉइश्चरायझर लावून घेतल्यानंतर थोडंसं हलक्या हाताने मसाज करायची. आपली स्किन पण थोडीशी रिलॅक्स होते, कारण दिवसभराचा स्ट्रेस अगोदर चेहऱ्यावर दिसतो आपल्या. तर क्रीम वगैरे लावून घेतली, थोडी मसाज करून घ्यायची. चला आता मी व्हिडिओचा इथेच एंड करते. तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.